ही थंडीच्या सीझनमध्ये येणारी हदग्याच्या फुलांची भाजी आहे. तर आपण आज हिचीच रेसिपी बघणार आहोत. खाण्यासाठी खूप छान लागते ही भाजी आणि पौष्टिक पण आहे. तर आज आपण हिचीच रेसिपी बघणार आहोत. तर चला बघूया. नमस्कार मैत्रिणींनो, मीच तुम्हाला आज ही रानभाजी असते हदग्याच्या फुलांची. तर मी याची रेसिपी दाखवणार आहे. हे बघा, हे हदग्याची फुलं अशी असतात. हे जास्त बाजारात मिळत नाही, अगदी थोडेफारच असतात आणि हे सीझन वाईजच येतात, थंडीमध्येच येत असतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला, आता थंडी चालू आहे त्यामुळे मी तुम्हाला हे दाखवत आहे. खूप छान लागतं आहे खाण्यासाठी. आता मी तुम्हाला निवडायचे कसे ते दाखवते. हे जे फूल आहे ना मैत्रिणींनो, तर हे बघा, याचे हे वरचं हिरवं जे असतं ना, हे काढून घ्यायचं आहे आपल्याला, कारण कडवट होते याच्याने भाजी. आणि हे फुलं असे बाजूला काढायचे आहे आपल्याला व्यवस्थित, एक 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 पानं याचे. आणि हे जे काड्या असतात ना मधल्या, ह्या पण आपल्याला काढून टाकायच्या आहे, कारण हे बी कडू लागतं भाजीत टाकलं तर. फक्त असे पानं पानं घ्यायचे आहे. आता मी सगळे फुलं असे व्यवस्थित निवडून घेते. फुलं सगळे आपले निवडून झालेले आहेत. आता ते व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचे आहे आणि मग भाजीला फोडणी द्यायची आहे. मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि त्यात एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता जिरं मोहरी टाकून घेते. लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण छान लालसर होऊ द्यायचं आहे आपल्याला. लसूण छान झाला की अर्धा चमचा लाल तिखट हळद टाकायची आहे, थोडीशी काळा मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा. आणि आता फुलं टाकायची आहे आपल्याला. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कोथिंबीर टाकायची आहे. तुम्हाला जर कांदा आवडत असेल तर कांदा पण टाकू शकता तुम्ही. आम्हाला कांदा आवडत नाही त्यामुळे मी कांदा टाकलेला नाही आहे. नुसतं लसूण टाकलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बघा, आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे फुलं टाकून. आणि बघा, पाणी सुटलेलं आहे. आपण कारण जेव्हा फुलं धुतले होते त्याचं पाणी आपल्याला, फुलं कमी होऊन जातं आणि पाणी सुटतं भाजीला. आता आपल्याला ही 10 मिनिटासाठी आपल्याला व्यवस्थित शिजायला ठेवायची आहे फुलं. मिनटं झालेले आहे. आपली भाजी बघूयात. हे बघा, अगदी कमी होऊन जाते ही भाजी. भाजी आपली शिजून गेलेली आहे. एकदम कमी होऊन जाते ही भाजी. हे बघा, आपली हदग्याच्या फुलांची भाजीची रेसिपी तयार झालेली आहे. तर नक्की ट्राय करा. ही भाजी खूप छान लागते खाण्यासाठी आणि पौष्टिक पण आहे. तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने हदग्याच्या फुलांची भाजी. माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक्स करा, कमेंट करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.